हे माझ्या मैत्रिणीने तिच्या गावावरून आणलेला आहे. हा आहे गावठी ओवा. पावसाचे दिवस आहेत की नाही, तर काहीतरी गरमागरम असं खावंसं वाटतं की नाही, तर आपण भजी केले त्याच्यासाठी खास. तर सखीनं आपण साहित्य बघूया. तर हळद आहे, हे तांदळाचं पीठ आहे, हिंग, हा तिखट घरगुती मसाला आहे, हे मीठ आहे आणि ही ओव्याची पानं आहेत. ओव्याची पानं बघा कशी जाडसर असतात आणि एकदम कडक असतात, पण औषध येत फार. आणि आहे चण्याचं पीठ. तर आपण याची भजी करणार आहोत. आणि हे पण आहे ओव्याची पानं आणि याच्यामध्ये आपण एक पातळ चिरलेला कांदा आहे आणि कांदा एकदम छोटा घ्यायचा, एवढा एवढासा असा. आणि त्याच्याने आपण त्या पानांमध्ये टाकून याची पण भजी करणार आहोत. तर आपण आधी पीठ कालवून घेऊया. तर पीठ कालवण्यासाठी काय करायचं, थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं. आपण पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा तांदळाचं पीठ, कारण कुरकुरीतपणा येण्यासाठी. तांदळाच्या पिठामुळे कसं होतं, कुरकुरीतपणा येतो भजींना. आणि हिंग जरा जास्त घेतली तरी चालते. त्याच्यामध्ये ओवा टाकायची अजिबात गरज नाही, कारण पानच ओव्याची आहेत. चवीनुसार मीठ. आणि आता तुम्हाला किती तिखट भजी आवडतात त्या हिशोबाने आपण तिखट मसाला घालणार आहोत. तर तिखटच भजी छान लागतात. तर आपण आता 1-1.5 चमचा घातलेला, आपण हे चांगलं हलवून घेऊया. आणि जेवढं आपल्याला पाणी लागेल त्या हिशोबाने आपण पाणी टाकून, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं त्याला. आपण याला व्यवस्थित कालवून घेऊया. जसे आपण बटाटे भजी, कांदे भजी करतो की नाही, तसंच करून हे तळून घ्यायचं छानपैकी. आणि पीठ आहे ना नेहमी चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत किंवा काही असेल, काही त्याच्याने जाड दळलेली डाळ असू शकते. छान असं घोटून घ्यायचं. आता बघा पीठ कसं तुम्हाला पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे त्याप्रमाणे. थोडंसं आपल्याला घट्ट वाटेल, थोडंसं आपण पाणी घालून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे आणि छान आहे. आता आपण याची भजी तळायला घेऊया. आता आपण बघा तेल तापायला ठेवलेलं. आता तेल तापलंय की नाही आपण बघूया. थोडंसं पीठ टाकून बघायचं त्याच्यामध्ये. आता बघा आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे. आता ही बघा ही ओव्याची पानं आहेत, ती ह्याच्यामध्ये बुडवायची अशी. आता पीठ तुम्हाला घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्याप्रमाणे अशी बुडवायची आणि ह्याच्यामध्ये सोडून द्यायची. तर आपण असे सर्व बुडवून ह्याच्यात सोडूया. आता ही एक साइडनी झाली. थोडंसं बघा फुगलेत की नाही. आता आपण पलटी करूया. याच्यात सोडा टाकायची पण अजिबात गरज नाहीये. भजीला कसं फक्त 2दाच पलटायची गरज असते. हे बघा आपले भजी आता तयार आहेत. आपण आता काढून घेऊया. फुगलेत की नाही मस्तपैकी बघा. आता काढताना नेहमी काय करायचं, टिश्यू पेपर मध्ये काढायचं, कारण तेल असेल ना तर ते निघून जातं त्याच्यामध्ये. आपण भजी काढून घेऊया. तरी बघा आपले भजी किती छान फुगलेत आणि मस्त झालेत. हे बघा आपले भजी कसे मस्त टम फुगलेले आहेत की नाही, म्हणजे आपले भजी व्यवस्थित झालेत. आता आपण असेच भजी करून घेऊया. आता आपण दुसऱ्या प्रकारमध्ये बघूया भजी कशी करायची. आता हे ओव्याचं एक पान घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा घ्यायचा. हा कांदा आहे ना असा बुडवायचा आणि तो याच्यावरती ठेवायचा. आणखीन दुसरं असं पान घ्यायचं आणि ते याच्यावरती ठेवायचं. आणि दोन्ही असं बुडवून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे तळायला ठेवायचं. आता आपण असे सर्व भरून घेऊया. आता हे बघा आपण लावलेले की नाही कांदा आणि 2 पानं, जर आपण सुटले नाहीत भजी हे बघा. आता दुसरी साइड आपण पलटी करून घेऊया. आणि भजी नेहमी ना मोठ्या गॅसवरच जरा तळून घ्यायचे, मग ते छान फुलतात. दुसरी साइड जरा लालसर झाली की बघा कसे फुगायला लागले भजी, आहे की नाही. तुम्ही बारीक आणि मोठा असा गॅस करून घेतला ना तर काय होतं, भजी जास्त तेल घेतं, खेचून घेतं ते. आणि मग ना भजी व्यवस्थित होत नाही, तेलगट तेलगट लागतात. म्हणून जरा मोठ्या गॅसवरच भजी करून घ्यायची. तर तुम्हाला एक भजी दाखवते मी. हे बघा जरा पण सुटला नाही येतो आणि पानाचं देठ आहे बघा कसं व्यवस्थित आलंय, आहे की नाही. 2 साइडने आपण केलं. ह्याच्यामध्ये कांदा आहे
आपण नंतर खोलून बघूया याला. हे बघा आपले भजी तयार झालेले आहेत. आणि बघा किती टम फुगलेत ते मस्तपैकी, आहे की नाही? बघा दिसतात ना फुगलेले असे. आपण ते काढून घेऊया. आता आपण असे सर्व भजी करून घेऊया. तर आपले भजी बघा तयार झालेले आहे. तर आता आपण काढून घेऊया. बघा किती छान फुललेत. आपले भजी तयार झाले. आपण काढून घेऊया. आपण ओव्याच्या पानांचे 2 प्रकारचे भजी करून बघितले आज. एकदम औषधी, चविष्ट, छान अशी. तर हे बघा आपले कांदा घालून केलेले भजी आहेत. भजी खूप गरम आहेत. हे बघा आहे ना कांदा त्याच्यामध्ये दिसला. आणि एकदम वाफ गरमागरम. म्हणजे आपल्याला कांदा आणि ओव्याचे पण भजी खाण्याचा आनंद. आणि दुसरे आपण नुसते ओव्याचे केलेले. तर हे बघा नुसती ओव्याची पानं आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण खाऊन बघूया कसे झालेत ते. एकदम टेस्टी. याच्यात ओवा अजिबात टाकायची गरज नाही, कारण पानच ओव्याचे आहेत म्हणून ओव्याचा याच्यात फार सुगंध छान येतो. अतिशय सुंदर. तुम्ही असे भजी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.